नमस्कार मित्रांनो, मी वाईकर सर, संचालक ज्ञानप्रसारक अकॅडमी यवतमाळ। आजच्या लेक्चरमध्ये वनरक्षक संबंधित जो टॉपिक आहे व्याघ्र प्रकल्प, तो आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे। या व्याघ्र प्रकल्पामध्ये काय काय बघायचं आहे बघा। भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प किती आहेत, त्याच्या कंपॅरिझनली महाराष्ट्रात किती आहेत, भारतातला प्रथम कोणता आहे, महाराष्ट्रात प्रथम कोणता आहे, आदी वाहक किती होते, व्याघ्र प्रकल्पासंबंधित काही कायदे आहेत का, व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधीपासून झालेली आहे, व्याघ्र प्रकल्पाची वाघांची जी आहे ती जनगणना होती का, किती वर्षाने होते, आणि आता जी काही जनगणना झालेली आहे ती किती झालेली आहे, व्याघ्र प्रकल्पाला किती वर्ष झालेली आहेत आणि व्याघ्र प्रकल्पाला किती 50 वर्ष झाले, त्याच्यामुळे काही कार्यक्रम घेतला का, आणि नरेंद्र मोदींनी त्यामध्ये किती रुपयाचे नाणे जाहीर केले, या एकूण सर्व आपल्याला बारकाव्याने आणि एक्झामच्या ओरिएंटेड बघायचं आहे। तर बघा, भारताचा विचार केला तर पहिले भारतामध्ये खूप सारे वाहक असतील आणि होते पण मग काय झालं, जेव्हा राजेशाही वगैरे होती आणि वाघ आणि वाघाची शिकार करणे याला शूरत्व मानलं जायचं, आणि हे शूरत्व मानल्याच्या पद्धतीने आणि त्या शिकारीच्या प्रकल्पामुळे प्रचंड खूप जास्त असलेली वाघांची संख्या कमी कमी होत गेली, आणि नंतर मग खूपच कमी झाली। जेव्हा खूप कमी झाली तेव्हा सरकारच्या असं लक्षात आलंय की वाघ वाचले पाहिजे पर्यावरण संवर्धनासाठी, आणि सगळी गोष्ट पर्यावरण बॅलन्स ठेवण्यासाठी आपण जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे इतरही प्राणी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे वाघ वाचले पाहिजे हा एक आलाय संबंध। आणि मग काय केलंय, इंदिराजी गांधी यांनी 1972ला सर्वप्रथम बघा 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा आणला। कधी आणलाय, 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा आणला, आणि या वन्यजीव संरक्षण कायद्याने कोणत्याही प्राण्याला हत्या जर झाली किंवा त्याची शिकार केली तर ते शिक्षेस पात्र असतील। हा 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा आहे। वाघ बघायचं होतं आपल्याला, आणि याच 1972ला आपले जे वाघ आहेत ज्यांना इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय प्राणी घोषित केले। काय लक्षात ठेवायचं आहे बघा, 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा आला, आणि 1972ला वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं। जर वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित जर केलं 1972ला बघा, राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय, आणि जर वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केलं तर ऑब्विसली वाघाची जर शिकार होईल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, म्हणून वाघाची तेव्हापासून काय झाले, शिकारीचं प्रमाण कमी झालंय, आणि परत वाघ वाचले पाहिजे, वाघाची संख्या वाढली पाहिजे, खूप कमी संख्या आहे हे जेव्हा लक्षात आलं त्याच वेळेस इंदिरा गांधींनी टायगर प्रोजेक्ट, इंदिरा गांधींनी काय केलं 1973ला टायगर प्रोजेक्ट चालू केला, आणि टायगर प्रोजेक्टच्या माध्यमातून 1973ला व्याघ्र प्रकल्प सुद्धा सुरू केला। म्हणजे 72ला दोन गोष्टी झाल्या, काय झाले, वन्यजीव संरक्षण कायदा आला, त्याचबरोबर 1972लाच काय झालंय, वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केलंय। त्यानंतर बघा यांची संख्या वाढली पाहिजे म्हणून काय केलंय, 1973ला म्हणजे पुढल्या वर्षी टायगर प्रोजेक्ट चालू केला, आणि त्याच 1973ला व्याघ्र प्रकल्प सुद्धा चालू केला। काय केलंय, व्याघ्र प्रकल्प चालू केले। मग 1973ला जेव्हा व्याघ्र प्रकल्प चालू केले तेव्हा पहिला व्याघ्र प्रकल्प बघा जिम कॉर्बेट, पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता होता, जिम कॉर्बेट हा पहिला व्याघ्र प्रकल्प होता, आणि सध्या पहिला व्याघ्र प्रकल्प 1973ला चालू केला, त्याचं नाव होतं जिम कॉर्बेट, आणि पहिला तो व्याघ्र प्रकल्प होता। असे देशात आतापर्यंत या 50 वर्षामध्ये एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत। किती आहे, 53। पहिला कोणता, जिम कॉर्बेट, कधी चालू झालाय, 1973ला, आणि राज्य जर विचारलं तर उत्तराखंड, जर राज्य विचारलं तर काय सांगायचं, उत्तराखंड। क्लिअर कट झालं एवढं। मग भारतामध्ये 53 आहे, मग महाराष्ट्रात किती आहे ते बघावे लागेल। तर बघा, महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहे। किती आहे, 6 व्याघ्र प्रकल्प आहे।
त्या 6 पैकी 5 आपल्या विदर्भातच आहे, 5 विदर्भामध्ये आहे आणि 1 सह्याद्री, असे 6 वेगळे प्रकल्प होतात. किती वेगळे प्रकल्प आहे? 6. पहिले कोणते कोणते आहे बघा. एक आहे ताडोबा. कुठे आहे? ताडोबा चंद्रपूर. दुसरा आहे मेळघाट अमरावती. ताडोबा चंद्रपूर, मेळघाट अमरावती, पेंच नागपूर, पेंच नागपूर, नवेगाव नागझिरा गोंदिया आणि बोर वर्धा. आणि 6व्या क्रमांकाचा आहे म्हणजे 6वा आहे तो सह्याद्री, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर, असे 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे. आकडेवारीमध्ये सरळ सरळ क्वेश्चन येईल. महाराष्ट्रात किती आहे? 6. भारतात किती आहे? 53. भारतातला पहिला कोणता आहे? जिम कॉर्बेट. कुठे आहे? उत्तराखंडला. क्लिअर कट झालंय. त्यानंतर महाराष्ट्राकडे वळू. महाराष्ट्रात एकूण किती आहे? 6. ताडोबा हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातला. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरला आहे. दुसरा व्याघ्र प्रकल्प जर आहे तर मेळघाट अमरावतीला, पेंच नागपूरला, नवेगाव नागझिरा गोंदियाला, बोर वर्धाला आणि सह्याद्री सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरला. एवढे आहे. महाराष्ट्रातला पहिला जर विचारला, महाराष्ट्रातला पहिला जर विचारला तर तो ताडोबा सांगायचा. महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा विचारला तर बोर सांगायचा, वर्धामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विचारलं तर सांगायचं मेळघाट हा सर्वात मोठा आहे, तो आहे अमरावतीला. मोठा आहे अमरावतीला. एवढं क्लिअर कट झालं. महाराष्ट्राबद्दल एवढं समजून ठेवायचं. 6 सगळ्यात पहिला ताडोबा, सगळ्यात शेवटचा नवेगाव, सगळ्यात मोठा मेळघाट अमरावती. 4 जिल्ह्यामध्ये आहे सह्याद्री. जिल्हे लक्षात ठेवा, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर. हे त्यांचे क्षेत्रफळ आहे 72, 27, 741, 656, 138. हा सर्वात छोटा सुद्धा आहे. वर्धा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात छोटा. नवेगाव जर विचारला सगळ्यात छोटा, मोठा विचारलं तर मेळघाट, सगळ्यात शेवटचा विचारलं तर वर्धा आणि सर्वात पहिले विचारलं तर मेळघाट अमरावती. एवढं क्लिअर कट झालं. त्यानंतर काय होतं बघा, त्याच्यानंतर काही विचारू शकतात. त्यानंतर काय विचारेल, जर हे नाव 100% नेहमीसाठी लक्षात ठेवा, कैलास सांकला. काय लक्षात ठेवायचं आहे? कैलास सांकला या व्यक्तीला भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात. नाव काय लक्षात ठेवा? कैलास सांकला. कैलास सांकला हे जे व्यक्ती आहे त्याला भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात. हे एक नाव लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात काय ठेवायचं? 29 जुलै. काय लक्षात ठेवायचं आहे? 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. ह्या 5-6 गोष्टी लक्षात ठेवा. फार लक्षात ठेवण्यासारखं काही आहे नाही. 29 जुलै जागतिक व्याघ्र प्रकल्प दिन. कैलास सांकला नाव लक्षात ठेवा. कैलास सांकला. मी परत एक वेळा सांगतो, कैलास सांकला भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत. हे झालं एवढं व्याघ्र प्रकल्पाबद्दल. आता त्यानंतर बघा, थोडं परत पहा. 1973 ला व्याघ्र प्रकल्प चालू झाला. पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट होता आणि महाराष्ट्रातला पहिला विचारला तर तो सांगायचा ताडोबा सांगायचा. सगळ्यात मोठा विचारलं तर मेळघाट सांगायचं. सर्वात छोटा विचारलं तर बोर वर्धा सांगायचं. आणि त्यानंतर सगळ्यात पहिला शेवटचा आणि सगळ्यात छोटा. हे झाले. 1973 ला व्याघ्र प्रकल्प चालू झाले. तेव्हा 1973 ला जेव्हा व्याघ्र प्रकल्प चालू झाले तेव्हा भारतात फक्त सध्या 9 व्याघ्र प्रकल्प होते. किती होते? 9 व्याघ्र प्रकल्प होते. सध्या 53 व्याघ्र प्रकल्प आहे. मग 1973 ला आता 2023 ला 50 वर्ष होत आहे. किती होत आहे? 50 वर्ष होत आहे. आणि 50 वर्ष झाल्यामुळे, या 50 वर्ष झाल्यामुळे काय केलंय नरेंद्र मोदी यांनी काय केलंय, ही व्याघ्र प्रकल्पाबद्दल 50 वर्ष झाल्यामुळे एक 50 रुपयाचा कॉईन. किती रुपयाचा? 50 रुपयाचा कॉईन. 50 रुपयाचा कॉईन मैसूरीतून, 50 रुपयाचा कॉईन मैसूरीतून जाहीर केलाय. कशाबद्दल केलाय? कारण व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष झाले. किती रुपयाचा कॉईन केलाय? 50 रुपयाचा केलाय. कुठून केलाय? मैसूरीतून केलाय. कोणी केलाय? नरेंद्रजी मोदी यांनी केलाय. एवढं लक्षात राहील. 50 वर्ष झाले त्यामुळे 50 रुपयाचा कॉईन. कुठून केलाय? मैसूरीतून केलाय. आणि कोणी केलाय? तर आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलाय. एवढं क्लिअर कट होईल. त्यानंतर बघा, हा 50 रुपयाचा जो कॉईन आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती लक्षात ठेवा. हा जो 50 रुपयाचा कॉईन आहे, हा 50 रुपयाचा कॉईन इथे घेतोय मी बघा. हा 50 रुपयाचा जो कॉईन आहे, या 50 रुपयाचा कॉईन
या 50 रुपयाचा कॉईन आहे, हा कॉईन किती रुपयाचा आहे? 50 रुपयाचा. कुठून जाहीर केला आहे? म्हैसूर येथून जाहीर केला. कुठून चालू केला आहे? म्हैसूर येथून जाहीर केला. कोणी केला आहे? मोदीजींनी केला. कोणी केला? मोदीजींनी केला. ओके. याचं वजन जर विचारलं, तर 35 ग्रॅम. किती आहे? 35 ग्रॅम. याचं वजन आहे 35 ग्रॅम. आणि या 35 ग्रॅम मध्ये बघा, हा 50 रुपयाचा कॉईन जो आहे ना, हा 50 रुपयाचा जो कॉईन आहे त्याचा 35 ग्रॅम वजन आहे. याच्यात 50% चांदी आहे. किती आहे? 50% चांदी. जर दिसत नसेल तरी तुम्ही माझं साऊंड ऐकून लिहून घेऊ शकता. 50% चांदी आहे, 40% तांबे आहे, 40% तांबे आहे, 5% निकेल आहे आणि 5% जस्त आहे. काय लक्षात ठेवायचं आहे बघा, 50 वर्ष प्रोजेक्टला झाले, त्यामुळे 50 रुपयाचा कॉईन जाहीर केला. कुठून केला हे विचारलं 100%, तर म्हैसूर येथून केला. कोणी केला असं जर विचारलं तर नरेंद्रजी मोदी यांनी केला. ओके. 50 ग्रॅमचा कॉईन आहे, त्याची साईज किती आहे म्हणजे गोल किती आहे, तर तो 44 मिलीचा आहे. कितीचा आहे? 44 mm चा आहे. कितीचा आहे? 44 mm चा आहे. वजन विचारलं तर 35 ग्रॅम सांगा. वजन विचारलं तर 35 ग्राम सांगा. आणि याच्यामध्ये 4 धातू आहे. याच्यामध्ये काय आहे? 4 धातू आहे. कोणते कोणते 4 धातू आहे बघा. 50 ग्रॅम चांदी, सॉरी 50% चांदी आहे, 40% तांबे आहे, 5% निकेल आणि 5% जस्त आहे. एवढं आहे. याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला वाघांची जनगणना. काय बघायचं आहे? वाघांची जनगणना. ते बघा, वाघांची जनगणना बघू. वाघांची जनगणना पहा, इथे सांगतोय मी. वाघांची जनगणना पाहत असताना काय करायचंय? वाघ मोजाची पद्धत चालू झाली. काय झाली? वाघ मोजण्याची पद्धत चालू झाली. आणि वाघाची जनगणना 1973 ला नाही चालू झाली. वाघाची जनगणना झाली 2006 पासून सुरू. कधी झाली रे वाघाची जनगणना? 2006 पासून. म्हणजे 2001 पहिली वाघाची जनगणना झाली, 2006 नंतर 2000, प्रत्येकी 4 वर्षांनी झाली. वाघाची जनगणना कधी होते? 4 वर्ष. किती होते? 4 वर्ष. 4 वर्षांनी वाघाची जनगणना होते. पहिली जनगणना झाली ही 2006, मग 10, 14, 18 आणि 22. आताची जनगणना जी आहे ती 5वी आहे. आताची जनगणना किती आहे? 5वी आहे. आणि 5वी वाघाची जनगणना काय म्हणतोय मी? 5वी वाघाच्या जनगणनेनुसार एकूण भारतामध्ये 3167 वाघ आहेत. किती आहे? भारतामध्ये एकूण 3167 वाघ आहे. तर महाराष्ट्राचा विचार केला तर 446 वाघ आहे. भारतामध्ये एकूण किती वाघ आहे? 3167 वाघ आहे. आणि महाराष्ट्रात किती आहे? 446 आहे. मग भारतामध्ये हे जे 3167 वाघ आहे हे जगाच्या 75% आहे. किती आहे? जगाच्या 75%. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात जास्त वाघ भारतात आहे. ओके. 5व्या जनगणनेबद्दल फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. भारत वाघाची जनगणना कधी चालू झाली? 2006 पासून. वाघाची जनगणना किती वर्षांनी होते असं विचारलं तर 4 वर्षांनी होते. ओके. 2006 ला पहिली झाली, 2022 ला 5वी जनगणना झाली. 5व्या जनगणनेनुसार भारतात वाघ किती आहे असं जर विचारलं तर 3167 आहे. किती आहे? 3167. आणि वाघाची संख्या सतत भारतात वाढत आहे. काय होत आहे? सतत भारतात वाढत आहे. हे 3167 वाघ जगाच्या तुलनेत विचार केला तर मात्र 75% आहे. आणि महाराष्ट्रात वाघाचा विचार केला तर 446 आहे. किती आहे? 446. आणि या 446 पैकी सगळ्यात जास्त वाघ जर विचार केला तर आपल्या ताडोबामध्ये 250 म्हणजे 250 तर 260 वाघ आहे. एवढं झालंय. बघा आपण काय काय बघलंय. व्याघ्र प्रकल्प बघितले. भारतात किती आहे ते बघितले 53. महाराष्ट्रात किती आहे ते बघितले 6. महाराष्ट्रात सर्वात मोठा कोणता आहे? सर्वात मोठा मेळघाट. सर्वात पहिला कोणता आहे? ताडोबा. सर्वात शेवटचा कोणता? बोर वर्धा. सर्वात छोटा पण तोच आहे. भारतातला सर्वात कोणता? जिम कॉर्बेट. त्याच्यानंतर वाघाबद्दल जे काही कायदे झाले होते ते बघितले. 1972 ला वन्यजीव संरक्षण कायदा केला. त्याच्याबद्दल परत 2 कायदे लक्षात ठेवा. 1976 ला सुद्धा वन संरक्षण कायदा केला होता. आणि 1972 ला वन्यजीव संरक्षण, 1980 ला वन संरक्षण आणि 1986 ला पर्यावरण संरक्षण असे काही कायदे केले होते. मग 1972 ला वन्यजीव संरक्षण कायदा केला.
1972ला वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केला. 1973ला इंदिराजी गांधी यांनी टायगर प्रोजेक्ट चालू केला. 1973लाच पहिला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चालू केला. त्याच्यानंतर आता 50 वर्ष झाले व्याघ्र प्रकल्पाला. पहिले जेव्हा चालू केले तेव्हा 9 होते, आता किती आहे? 53 आहे. 50 हे झाले व्याघ्र प्रकल्प, 50 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळे म्हैसूर येथे एक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी एक 50 रुपयाचा कॉईन डिस्प्ले केला. या गोष्टी ऐंपे त्या लक्षात ठेवा. हा 50 रुपयाचा जो कॉईन आहे तो बनवला कुठून? तो हैदराबाद येथील टांगसाळमधून बनवला आहे. हा 50 रुपयाचा जो कॉईन आहे हा हैदराबाद येथील जे टांगसाळ आहे कॉईन बनवते तिथून बनवलेला आहे. याचं वजन विचारलं तर 35 ग्रॅम, याची साईज विचारली तर 44 मिलीमीटर आणि याचे पार्ट विचारले तर 50 ग्रॅम, 50% चांदी, 40% तांबा, 50% चांदी, 40% तांबा, 5% निकेल आणि 5% जस्त. अशा पद्धतीचे हे सगळे आहे. जर व्याघ्र प्रकल्पाचे जनक विचारले तर ते सांगा कैलास सांगला. अशा पद्धतीने हे सगळं व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण जे सरळ सेवा आहे, जे वनरक्षक आहे यांच्या दृष्टिकोनातून अतिशय बारकाईने आणि पूर्ण बघितलं आहे. नंतर याचेच आणखी राहिलेले काही व्हिडिओ आहे ते भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.